झी 24 तास एक पाऊल पुढे। मावळ गोळीबार प्रकरणाविषयीची ही बातमी आहे। या प्रकरणी संदीप कर्णिक यांनी दिलेल्या साक्षीमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी उघड झाल्या आहेत। मावळमध्ये गोळीबाराचे आदेश आपण पोलिसांना दिले नव्हते, तर पोलीस अधिकाऱ्यांनीच परिस्थितीनुसार गोळीबार मान्य केलाय। पोलिसांना गोळीबाराचे आदेश आपण दिले नाहीत असं कर्णिक यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर कर्णिक यांनी असंही म्हटलेलं आहे की परिस्थितीनुसार अधिकाऱ्यांनी गोळीबार केला, त्याच्यामुळे या वक्तव्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मावळ गोळीबार प्रकरणी संदीप कर्णिक यांनी आयोगासमोर ही माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे मावळ गोळीबार प्रकरणामधल्या अधिक गोष्टी, अधिक खुलासे समोर येण्याची शक्यता या साक्षीमधून निर्माण झालेली आहे। मावळ गोळीबार प्रकरणी आपण गोळीबाराचे आदेश दिलेले नव्हते, आपण दुसऱ्याच्या रिव्हॉल्वरनी गोळीबार केला असंही संदीप कर्णिक यांनी ही साक्ष देताना म्हटलेलं आहे। आणि त्याच्यामुळे संदीप कर्णिक यांच्या या धक्कादायक खुलाशामुळे काही नवीन गोष्टी मावळ गोळीबार प्रकरणातल्या पुढे आलेल्या आहेत। कर्णिक हे पुण्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक होते, त्यांनी ही साक्ष दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पोलिसांनी परिस्थितीनुसार गोळीबाराचा निर्णय घेतला, आपण आदेश दिले नव्हते, मात्र आपण गोळीबार केला, दुसऱ्याच्या रिव्हॉल्वर मधून आपण गोळीबार केला असंही त्यांनी म्हटलेलं आहे। प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार ऍक्शन घेतलेली आहे आणि कालच्या त्यांच्या त्या साक्षीमध्ये त्यांनी स्पेसिफिक असं सांगितलं होतं की परिस्थितीनुसार ऍक्शन घेण्याचं स्वातंत्र्य मी कुठल्याही पोलीस ऑफिसरना दिलेलं नव्हतं। आणि त्याच्या विपरीत आज त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने आपापल्या परिस्थिती याच्याप्रमाणे तो ऍक्शन घेतलेली आहे। हे जे फायरिंग आहे 9 ऑगस्ट 2011 रोजी बौरच्या पुलाजवळ झालं होतं, याचं पूर्ण समर्थन पोलिसांच्या बाजूनी आयोगासमोर केलेलं आहे। त्यांनी जे आयोगासमोर ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे त्याच्यामधून हे जे फायरिंग होतं हे अत्यावश्यक होतं, सर्व नियमांचं कायद्याचं पालन करून केलेलं होतं आणि त्यामुळे हे अत्यावश्यक होतं, जस्टिफाईड केलेलं आहे। आपल्यासोबत सध्या शेतकऱ्यांचे वकील सुशील कुमार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सुशील कुमारजी, संदीप कर्णिकांनी हे जे स्पष्टीकरण दिलेले आहे किती महत्त्वाचं ठरतंय या प्रकरणामध्ये, काय प्रतिक्रिया तुमची? नाही, आता कसं आहे, हे जे प्रकरण आहे सध्या हे न्यायप्रविष्ट आहे। आता या प्रकरणावरती प्रतिक्रिया अशी काही देता येणार नाही मला, कारण चौकशी आयोगासमोर या सगळ्या गोष्टी आहेत आता। अगदी, मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी आदेश दिलेला नव्हता गोळीबार करण्याचा, मात्र मी गोळीबार केला असं त्यांनी म्हटलेलं आहे। तुम्हाला असं वाटतं का की या साक्षीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यात अधिक मदत होईल? न्याय आता आयोगासमोर सदरची गोष्ट आहेच, त्याच्याबद्दल तर काही वादच नाहीये। आता आयोग जो काही निर्णय घेईल त्या सगळ्या गोष्टी इथे महत्वाच्या आहेत। अगदी, तुमचा जो दावा होता की पोलिसांनी थेट गोळीबार केलेला होता, या तुमचा जो दावा आहे, शेतकऱ्यांचा दावा आहे, आमचा दावाच असा आहे की शेतकऱ्यांवरती जो काही गोळीबार केला तो कुठल्याही न्यायदर्शक तत्व जी काय आहेत त्याच्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता असा तो दावा गोळीबार केलेला आहे। पहिल्यापासून आमचं जे म्हणणं आहे ते हेच आहे आणि हाच आमचा पहिल्यापासून स्टँड घेतलेला आम्ही या केसमध्ये। जे काही तुम्ही फायरिंग जे काही केलं ते जस्टिफायबल नाहीये फायरिंग। अगदी, आणि हे फायरिंग कुणी केलं, ह्याचे आदेश कुणी दिले हे कर्णिकांना सुद्धा माहिती नाहीये, त्यामुळे ते गुड अजूनही कायम आहे। ठीक आहे, आता कोर्टात चौकशीसमोर या सगळ्या गोष्टी येतीलच पुढे की नक्की काय झालं। अजून कसं आहे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या साहेबांची अजून याच्यामध्ये साक्ष नोंदवायचं काम राहिलेलं आहे, त्यांची अजून या केसमध्ये साक्ष झालेली नाहीये। ठीक, धन्यवाद सुशील कुमार पिसे झी 24 तासशी बोलल्याबद्दल। एकूणच या प्रकरणी एक महत्त्वाचा खुलासा झालेला आहे या साक्षीतून, मात्र गोळीबाराचे आदेश कुणी दिले याबाबत आणि यासारखे अजूनही काही प्रश्न गुलदस्त्यात आहेत ज्याची उत्तरं मिळणं गरजेचं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।